नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा इंधन दरवाढ झालेली आहे. त्याच्या मोठ्या झळा सर्वसामान्यांना बसतात. नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया आहेत, जाणून घेऊया. सुरुवातीला टॉप 9 बातम्या. गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल ₹2.72 वाढलं. डिझेलच्या दरात ₹2.81 वाढ. दिल्लीत पेट्रोलचे दर ₹102.12 तर डिझेलचे दर ₹95.20 महागले. केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याचं काम. मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं. पेट्रोल डिझेलच्या दरात 12 दिवसात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल ₹111.21 तर डिझेल ₹97.83 वर. पुण्यात पेट्रोलच्या दरात ₹2.5 वाढ. काल ₹108.76 असलेला पेट्रोलचा दर आज ₹111.48 वर पोहोचला. मुंबईच्या वडाळ्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं. पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर पुन्हा नो स्टॉकचा बोर्ड. 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांची नाराजी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा तर अनेक पंपांवर डिझेल संपल्याचं चित्र. टीव्ही 9 मराठीकडून तिसऱ्या दिवशीही रात्री पंपावर जात रियालिटी चेक. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका. काँग्रेसकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महंगाई मॅन असा उल्लेख. 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात ₹8 वाढ झाल्याचं ट्विट. रोजची इंधन दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण. सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसले. पंडित नेहरू किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखं नेतृत्व नसण्याचा देशाला फटका. आमदार रोहित पवार यांचा केंद्रावर निशाणा. जय पवार निवडणूक लढणार का? जय पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून एक पोस्टर शेअर करण्यात आलंय. नवे विचार नवी दिशा महाराष्ट्रासाठी असा त्या पोस्टरवर उल्लेख आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा संकल्प असा पोस्टरवर उल्लेख करण्यात आलाय. तर हेच ते पोस्टर आहे जे जय पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शेअर केलेलं आहे. जय अजितदादा पवार असा त्यावरचा उल्लेख आहे. नवे विचार नवी दिशा महाराष्ट्रासाठी असंही त्यावर आहे. हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला तिकीट द्यायची, जय पवारजीला द्यायची की इतर कोणाला द्यायची, याबद्दलचा निर्णय माननीय सुनेत्रा पवारजी करतील. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. अमेरिका इराण चर्चेत प्रगतीचे संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. ब्रेंट क्रूड 5.4% घसरून $97 प्रति बॅरलवर. WTIचा दरही $92 खाली. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेत उभे. कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. गिरीश महाजन यांचं वक्तव्य संतापजनक, असंवेदनशील. रांगेत उभं राहून काळाबाजार करायला ते सत्तेतले मंत्री नाही. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरून रोहित पवार यांची टीका. इंधनाच्या काळा बाजारावर श्वेता महालेंकडून तीव्र नाराजी व्यक्त. पेट्रोल डिझेलच्या काळा बाजारावर आमदार श्वेता महाले यांचा इशारा. चिखलीतील पेट्रोल पंपधारक आणि मालकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे. मनीषा हवालदारनं डिलीट केलेलं चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश. मनीषाच्या फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नंबर हा तेजस शहाचा असल्याची सूत्रांची माहिती. तेजस शहा नीटचा विद्यार्थी असल्याची सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरण. टेलिग्रामवर शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप. ग्रुप बनवून ₹500 ग्रुपमध्ये प्रवेश दिला. पालकांचा विश्वास संपादन करून गुन्हेगारांनी नीटचा पेपर देऊ असं म्हणत 60,000चं टोकन दिल्याचा आरोप. एनटीएमधील आणखी एक तज्ज्ञ आता सीबीआयच्या रडारवर. मनीषा हवालदारनं पेपरफुटी प्रकरणात कबुली दिल्यानंतर तपासात अनेक बाबी समोर. रसायनशास्त्राचा तज्ज्ञ रडारवर चौकशी करून ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता. सीबीआयकडून अनेक तज्ज्ञांचे मोबाईल, लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचं काम सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए बरखास्त करण्याची याचिकेत मागणी. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंटची कोर्टात याचिका.
नाशिकच्या TCS मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण निदा खानच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात TCS प्रकरणात तथ्य नसून खरात प्रकरण दाबण्यासाठीच हे प्रकरण पुढे आणलं. माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप तर निदा खानवर खोटे आरोप, आसिफ शेख यांचा दावा.